एकनाथ शिंदेंना भाजपने आधी मुख्यमंत्री पदावरून बाजूला केलं, मग गृहमंत्री पदावरून डावललं. पण आता शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आणखी हादरा देण्याचा प्लॅन हा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून आखण्यात आलाय. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. याच नियुक्तीनंतर एकनाथ शिंदे काहीसे टेन्शनमध्ये आल्याचं बोललं जातंय. कट्टर विरोधकाचीच संघटनेत राज्याच्या मुख्य पदावर नियुक्ती झाल्यानं शिंदेंच्या ठाणे आणि कोकणातील वर्चस्वाला धक्का लागण्याची शक्यता आहे. आता नेमकं हे कसं होणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नुकतीच भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदावर नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांची प्रदेश अध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून चर्चा होती, पण सध्या तरी चंद्रशेखर बावनकुळे यांनाच प्रदेश अध्यक्षपदी कायम ठेवत कार्यकारी अध्यक्ष म्हणून चव्हाण यांना जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या राज्य आणि केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या गळ्यातील ताईत म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. चव्हाण हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील आहेत. ते सध्या डोंबिवली मतदारसंघाचे आमदार आहेत. अत्यंत आक्रमक नेता म्हणून त्यांना ठाणे जिल्ह्यात ओळखलं जातं. तर हाच ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. पण मागच्या काही वर्षांमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने ठाणे जिल्ह्यात चांगलाच जम बसवलाय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ठाणे जिल्ह्यातील 18 पैकी तब्बल 9 जागांवर भाजपनेच विजय मिळवलाय. तर नवी मुंबई उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजपच सत्तेत होती. भाजपची वाढती ताकद ही शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी मागच्या 10 वर्षांपासून डोकेदुखी बनली आहे. त्यातूनच खासदार श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात सातत्याने खटके उडाल्याचं पाहायला मिळते. चव्हाणही मग मागे हटताना दिसत नाहीत. आनंद दिघे यांनी रुजवलेल्या आणि एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी वाढवलेल्या शिवसेनेला आरेला कारे करणाऱ्याची भाजपची गरज ही चव्हाण यांनी पूर्ण केली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीकडे बघितलं जाते. मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आणि भिवंडी निजामपूर या 7 महानगरपालिका भाजपकडून टार्गेट केल्याचं बोललं जातंय. याच 7 महापालिका पट्ट्यांमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची मोठी ताकद आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महापालिकांमध्ये तर शिवसेना सत्ताधारी पक्ष होती. आता रवींद्र चव्हाण यांचं राजकारण बघितलं तर त्यांची स्थानिक राजकारणावर घट्ट पकड आहे. त्यांचं राजकारणही नगरसेवक म्हणूनच सुरू झालं होतं. नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती ते भाजपच्या राज्यातील मुख्य नेत्यांचा निकटवर्तीय असा प्रवास करत रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदावर पकड मिळवली आहे. त्यामुळे या 7ही महापालिकांमध्ये शिवसेनेचा सामना हा भाजपशीच मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीनं शिंदेंचं टेन्शन वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला बसणारा असलेला धक्का आहे. आतापर्यंत चव्हाण यांचा कोकणातील राजकारणाशी थेटपणे संबंध आलेला नव्हता. त्यानंतरही त्यांच्याकडे सिंधुदुर्गाचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे खासदार नारायण राणे यांच्या बरोबरीनं रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व कोकणासाठी प्रोजेक्ट होऊ लागलं. त्यानंतर चव्हाण यांनी कोकणात भाजपला ताकद मिळवून देण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली. यातूनच चव्हाणांचे शिवसेना नेते रामदास कदम यांच्याशी अनेकदा उघडपणे वाद झालेत. त्यानंतर भाजपची निवडणूक प्रचार यंत्रणा प्रमुख पदाची जबाबदारी चव्हाण यांच्या खांद्यावर देण्यात आली. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात रवींद्र चव्हाण यांनी कधी पालघर, कधी रत्नागिरी तर कधी सिंधुदुर्ग अशा महत्त्वाच्या मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर काम केले. तसंच कार्यकर्त्यांच्या बैठका घेत प्रचाराचं सूक्ष्म नियोजनही केलं. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत कोकणातील 39 पैकी 35 जागांवर भाजप महायुतीचा विजय झाला. यातही तब्बल 16 जागा या भाजपने आपल्या खिशात घातल्यात, तर शिवसेनेनं 15 जागांवर आघाडी घेतली. थोडक्यात कोकणात शिवसेनेपेक्षा 1 जागा जास्त जिंकून दाखवण्याची किमया रवींद्र चव्हाण यांनी करून दाखवली होती. आता तर चव्हाण यांच्याकडे अधिकृतपणे संपूर्ण राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोकण त्यांच्या तावडीतून सुटणार नाहीच आहे. कोकणातील हाच प्रभाव ओसरू न देण्याचं आता चव्हाण यांचं नियोजन असणार आहे. याच नियोजनामुळे शिंदे अस्वस्थ झाल्याचं बोललं जातंय. आता शिंदे अस्वस्थ होण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे मराठा चेहरा. शिंदे सरकारमध्ये एकनाथ शिंदेंनी स्वतःला मराठा समाजाचा चेहरा म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगेंचं मुंबईत येणारं आंदोलन परत पाठवलं. जरांगेंचं समाधान केलं. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं.
त्याच जोरावर शिंदे मराठा समाजाचे मसीहा झाले. पण आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं भाजपकडे ब्राह्मण चेहरा आहे, तर प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपानं ओबीसी समाजातील नेतृत्व आहे. अशातच प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी चव्हाण यांची नियुक्ती करून भाजपने अचूक सत्ता समतोल साधल्याचं दिसून येतंय. आगामी काळात भाजपकडून मराठा चेहरा म्हणून रवींद्र चव्हाण यांना प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं. त्यातून उपमुख्यमंत्री बनलेल्या शिंदेंचं महत्त्व आपोआप कमी होण्याची चिन्ह आहेत. असं झालं तर शिंदे यांच्यासाठी हा आणखी एक धक्का असू शकतो. आता मंडळी, तुम्हाला काय वाटतं? शिंदेंच्या वर्चस्वाला खरंच धक्का बसू शकतो का? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.